असणार आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू निखिल ठमके. आज बॅटर आपण त्याला पाहतोय. त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडला नेहमीच आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून त्याला पाहतोय सौरभ मोरे. मात्र आपण पाहतोय तर वेगळं कॅरेक्टर. आता मात्र आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला सलामी वीराच्या भूमिकेमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवर साहिल जाधवला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं, स्वतःच देखील पहिलं आणि संघातर्फे देखील पहिलं षटक घेऊन पंचांच्या डाव्या साईडून गोलंदाजी करे. पहिला चेंडू निखिल ठमकेसाठी. इथे मात्र आपण पाहिला इथे पहिला चेंडूवर इथे मात्र फलंदाज अगदी चारी मुंडी असते. जल अगदी मधोमध पकडलं गेलं. LBW अर्थात पगपाटा स्वरूपात हा फलंदाज होतोय. बाद देऊया ढिजे अक्षयला संधी. इथे मात्र गणेश जाधव संघाचा संगणक पहिला चेंडूवर आडवा बाटने प्रहार केलाय. एका धावेने अकाउंट ओपन केलंय आणि खातं उघडलं गेलंय. ते गणेश जाधव आणि गुड्डू 11 फोफलकर या संघाचं. स्ट्राईकला पण आता पाहतोय सलामीला आलेला फलंदाज तिसरा चेंडू असेल षटकात. तो मात्र पहिला चेंडू फेस करेल. सौरभ मोरेला आपण पाहतोय. चांगले फलंदाजी राहिले कालच्या संपूर्ण दिवसामध्ये. पहिला चेंडू आपण पाहिला तर हा देखील चेंडू अगदी नक्कीच चांगल्या पद्धतीचा साहिल जाधव या गोलंदाजाकडून आपल्याला हाताळलेला पाहायला मिळतोय. 3 चेंडू फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करतो आणि एक महत्वाचा विकेट अर्थातच प्राइज विकेट किमती विकेट आपण पाहतोय. निखिल ठमके सगळ्या फलंदाजाला मात्र चारी मुंडी अस्थित केलं जाते. हा देखील चांगला चेंडू आणि ते मात्र संधी निर्माण केली होती. हा देखील फलंदाज बाद झाला असता. मात्र आपण पाहिलं तर झेल सुटला जातो. एक संधी मिळते ती सौरभ मोरे या फलंदाजाला. सुंदर गोलंदाजी अगदी प्रत्येक चेंडू अगदी विचार विनिमय पूर्वक मैदानामध्ये फेकला जातोय. निश्चितपणे फलंदाजांना इथे मात्र कन्फ्युज केले जाते. 4 चेंडू 2 धावा धफलकावर अप्रतिम गोलंदाजीचा नजराना पेश करतोय तो गोलंदाज साहिल. सुरेख चेंडू गोलंदाजास्त्र ब्रह्मास्त्र आपण पाहतोय. जर फलंदाजाला तुम्हाला उभं ठेवायचं असेल तर अशा चेंडूचा तुमच्या भात्यामध्ये समावेश असणं हे खूप महत्वाचं असतं. 5 चेंडू फक्त धावा 2. एक महत्वाचा विकेट. निखिल ठमके मात्र माघारी परतलाय. शेवटचा आणि अखेरचा चेंडू असेल साहिल जाधव. मात्र नावाप्रमाणे आपल्या संघाची नौका इथे किनारी नेण्याचं काम करतोय. हा देखील चेंडू चांगला मोठा प्रहार करण्याचा गणेश जाधवचा इरादा. प्रतीक सरांचा इशारा येतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिला षटका अखेर आपण पाहतोय 1 गड्याच्या मोबदल्यात धावा फक्त धफलकावर 2 कमांडीचे.
पाहतोय प्रतीक खांडेकर षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पहिली ते अफलातून गोलंदाजी आपल्याला साहिल जाधव या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रतीक कशा प्रकारचं प्रदर्शन करेल. पहिला चेंडू आपण पाहिला तर फुल लेनचा हा चेंडू आपण पाहतोय डिब्बा कोच वेळ लागला तिथे क्षेत्ररक्षण असणार आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केली जाते. एका धावेने आपण पाहतोय तर 3 धावा फलकार झाले असे आम्हाला आमचे मित्र साथी गुणलेखक कुणाल जी खंडेकर यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. षटकातील दुसरा चेंडू घेऊन प्रतीक इथे मात्र चांगला चेंडू होता. जसा फलंदाज बीट झाला कन्फ्युज झाला तसा यष्ट्यांच्या मागे यष्ट्यांचं संरक्षण करणारा यष्टी रक्षक देखील तिथे बीट होतोय. इथे मात्र आपण पाहतोय तर नक्कीच 2 धावा इथे जोडल्या जातात. या 2 धावानंतर आपण पाहतोय 5 धावा धफलकावर जमवल्या जातात ते गुड्डू 11 पोफलकर या संघाकडून. सुंदर चेंडू आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. जशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये साहिल जाधवने केली ना तशीच गोलंदाजी आपल्याला प्रतीक खांडेकर करताना पाहायला मिळतोय. चेंडू हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. बघूया झेल पकडतोय का झेल सुटतोय. झेल धरणी मातेला दान होतोय आणि आपण पाहतोय त्या बदल्यात 2 धावा इथे जोडल्या देखील जातात. वैभव महाले आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. पाच चेंडू अखेर आपण बघतोय 7 धावा. इथे मात्र गुड्डू 11 जो संघ एन फॉर्म मध्ये आहे ना त्या संघाला संघर्ष करावा लागतो या सामन्यामध्ये. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 संपुष्टात येईल. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर आपण पाहतोय धावा फक्त आणि फक्त 7 धावा. म्हणजे आपण पाहायला गेलं तर 3.50 ची सरासरी राखली जाते. नवीन गोलंदाज येईल तोपर्यंत आपण ऐकूया डीजे अक्षयच्या माध्यमातून एक चांगलं मराठी संगीत. अक्षय डीजेच्या माध्यमातून एकच चांगलं संगीत आपण ऐकतो. साहिल जाधव ज्याने पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली त्यालाच पुन्हा एकदा आमंत्रण दिलं गेलंय षटक क्रमांक 3 मध्ये. नक्कीच मायक्रोफोनवर बदल होतोय. आपण पाहतोय वैभवजी महाले नक्कीच आता मायक्रोफोन आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला पाहायला मिळेल. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. सामना चालू असलेला गुड्डू 11 पोपलकर त्याच्या समेत पाहायला मिळतोय आपल्याला. जय भिसाई देव भिसे. पाहूया फटका तर मजबूत पाहायला. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी येतोय आज षटकार. पुन्हा एकदा डीजेला धाव्यांच्या साह्याने स्कोरबोर्ड पाहायला मिळते आपल्याला 15 या आकड्यावरती.
आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल भिसाई देवी भिसे संघाची, कारण की गुड्डू विलियन पोपलकर संघ हा सेमीफायनल मध्ये आधीच दाखल झालेला आहे. एक सामना जिंकण्यासाठी ही तडफड आपल्याला पाहायला मिळेल भिसे संघाची. पाहूया पुन्हा एकदा हॅलो 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 धावसंख्या पाहायला मिळते ती 21 या आकड्यातीचं पाहूया. चांगल्या पद्धतीचा विकेट आपल्याला पाहायला मिळतो. गणेश जाधव आपल्याला बॅक टू द पवेलियन जाताना पाहायला मिळते. साहिल जाधवची चांगली गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याच्यात गावामधला खेळाडू साहिल जाधव बाद करताना पाहायला मिळतो गणेश जाधव याला. दोन्ही पोपलकर संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक हाताळल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 21 या आकड्यावरती 7-7च्या सरासरीने चाललेला स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय गुड्डे विलियन पोपलकर संघाचा. आता न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला अर्थातच स्वराज मोरे. ज्यावेळी आपल्या संघासमोर औचितकर मावळेच्या संघासमोर खेळत असताना आपली चांगली धुवाधार बॅटिंग आपल्या त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. आपल्या स्वतःच्याच घरच्या संघाला त्यांनी पराभूत केलं. तोच आपल्याला न्यू बॅटर मैदानात पाहायला मिळतोय स्वराज मोरे डावखुरा फलंदाज. साथीला असेल सौरभ मोरे. सौरभ मोरेची बॅट सुद्धा कालच्या दिवसापासून आपल्याला चांगली लागताना पाहायला मिळालेली आहे. त्याच्या बॅट मधून सुद्धा मोठे फटके आपल्याला येताना पाहायला मिळतात. पाहूया न्यू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजच्या ट्रॅकवर अर्थातच संकेत कालेकर याच्या स्वरूपामध्ये. थोडं फास्ट घ्यायचं आहे. कमिटीच्या वतीने इथनं सूचना आलेली की थोडं आपल्याला मॅच स्पीडअप करायची आहे. पंच तिकडे आहे सचिन जाधव आणि प्रतीक. आपल्याला विनंती असेल मॅच थोडी स्पीडअप करायची. अजून आपल्याला 2 सेमीफायनल एक लीग स्टेज मधला सामना खेळवायचा. 2 सेमीफायनल आणि फायनल असे 4 सामने खेळवायचे. 2 वाजलेले आहेत. चला थोडं फास्ट घ्यायचं आहे. सौरभ मोरे संकेत कालेकर थोडं फास्ट घ्या. चला पुन्हा एकदा सज्ज होतोय संकेत कालेकर आपल्या गोलंदाजच्या ट्रॅकवर. पाहूया पहिला गोलंदाज चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. पाहायचा आहे लेगच्या दिशेने भिरकावलेला चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आपल्या षटकार येताना पाहायला मिळतं सौरभ मोरेच्या बॅटमधून. इथे डीजेला मात्र संधी मिळते. धावसंख्या झाली विजय संगीताच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला स्वांगी सॉंग ऐकायला पाहायला मिळालं की चेंडूच गेला या सीमा पार, कारण सीमा रेषा पार धाडले ते सौरभ मोरेने. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यासाठी फक्त आपल्याला एक मॅच जिंकायची असं दोन्ही संघांकडून इथं दाखवण्यात येणार आहे. पुन्हा एकदा चांगला लेग कटरचा वापर केलाय. पाहूया चेंडू बराच काल हवेमध्ये, तिथे सुद्धा तेजस्वीला अर्पण मात्र बनतील प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय 6 धावांसाठी षटकार. इथे डीजे पुन्हा एक संधी मिळते.
वेग सुद्धा भरपूर आपल्याला इथे पाहायला मिळतोय. हवेच्या माध्यमातून सुद्धा चेंडू बरेच बाहेर जाताना पाहायला मिळाले. सकाळच्या सत्रामध्ये आपण 2 मॅच पाहिल्या, तिथे मात्र 50+ स्कोर झाला नव्हता, पण याच्यानंतर मात्र 60+ स्कोर होताना आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती. कारण हवेचा वेग सुद्धा आपल्याला बॅट्समनच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होते संकेत चेंडू हाताळण्यासाठी. हा सुद्धा चेंडू पाहूया, बराच काळ हवेमध्ये झेल होईल का? झेल मात्र तिथे नो मॅच लँड्स मध्ये पडताना पाहायला मिळाला. तिथे भुऱ्याचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं बीसी संघाच्या माध्यमातून. पाहूया धावसंख्या पोहोचते ती 34 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणता येईल की बीसी संघाची, कारण की चांगलं जखडून ठेवलंय बीसी संघाच्या गोलंदाजाने. बाहेर सुद्धा आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. तिकडे तेजस शेलार पाहायला मिळतोय, इकडे वैभव घरड पाहायला मिळतोय. प्रतीक काशीत मात्र कुठं पाहताना दिसत नाहीये. प्रत्येक काशीत मात्र 12 प्लेअर आपल्याला पाहायला मिळते. कारण का मॅचचा मतलब असंच काहीतरी आहे, त्यामुळे नक्कीच आपल्याला प्लेअर नवीन पाहायला मिळतील. पाहूया डावखुरा फलंदाज आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळते स्वराज मोरे. 3 बॉल 3 जर षटकार मारले तर 500 रुपये सौ मोरेच्या माध्यमातून. पाहूया एक स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला फटका. पाहूया एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण वैभव घरटाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला पाहूया धावसंख्येत पुन्हा एकदा इकडे वर धावसंख्या पाहायला मिळते ती 35 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सौरभ मोरे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. हो खोलात टाकलेला चेंडू चांगल्या पद्धतीने उघडून काढला आहे. सौरभने स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. तिथं थोडीशी खराब बिल्डिंग पाहायला मिळते गुड्डूच्या माध्यमातून. मात्र धाव दिलेली एक. पाहूया दुसरा धावायचा प्रयत्न, पण पुन्हा एकदा थांबताना पाहायला मिळते फलंदाज गुड्डू इलेव्हन पपलखेड संघाच्या. पाहूया स्वराज मोरेने, जर स्वराज मोरेला सुवर्ण संधी आहे. स्वराज मोरेच्या बॅट मधून जर 3 बॉल 3 षटकार आले ना तर तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल सोम मोरेच्या माध्यमातून. 1000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. सोम मोरे 3 बॉल 3 षटकार 1000 रुपये घेऊन जाते. पाहूया हो पाहूया. इथे मात्र सांगतात की पंच हा चेंडू स्वेर चेंडू जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या देखील मात्र वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावरती. आतापर्यंत 2 विकेट माघारी घालवले आहेत ते बीसी संघाने. चांगली फलंदाजी आहे. पाणी सुद्धा तयार ठेवायचं आहे. पाहूया हा सुद्धा कुठेतरी लेंथ लाईन बिघडताना भटकताना पाहायला मिळतं संकेत कालेकर. हा सुद्धा स्वेर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 38. चेंडू झालेले आहेत ते 5. शेवटचा चेंडू येणं बाकी असेल. चला आमची छोटी निघालेली आहे स्कूटी घेऊन. आलाय पाहूया. बराच काल चेंडू हवेमध्ये, तिथं गुड्डू जातोय क्षेत्ररक्षण खाली, आणि इथं मात्र कोणती चुकी करताना पाहायला मिळत नाही. आणि मात्र बॅक टू द पहिल्यांदा जाताना मिळते स्वराज मोरे. डिझेला संधी. चला नेक्स्ट मॅच आपल्याला आपल्या भेटीसाठी येते श्री कालभैरी 11 हनुमंत आली मेढा. त्याच्या समेत आपल्याला पाहायला मिळेल प्रियांश 11 वरवडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना माझी विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायचं आहे. श्री कालभैरी 11 मेढा त्यांच्या समेत श्री कालभैरव वरवडे अर्थात प्रियांश 11 वरवडे संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल
प्रशांत खांडेकर, प्रमोद माने इथे उपस्थित आहे. चला दोन्ही संघाचं कर्णधारी आपण नाणेफेक करायचं आहे. हवेचा वेग सुद्धा वाढलेला आहे. भरपूर हवा इथे आपल्याला पाहायला मिळते. चला पाहूया हनामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं ते डेट ओव्हरचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय सनियाच्या माध्यमातून. पाहूया सनी आपल्या स्वतःच्या गावाच्या संघासमोर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये सनीची बॅटिंग मात्र आपल्याला चांगली पाहायला मिळाली. जिथे 6 बॉल 2 बॉल 3 ची गरज असताना मला वाटतं 3 बॉल 3 ची गरज असताना सनी हा बाद झाला होता. नंतर तो सामना त्यांनी गमावला होता. त्यांनी सुद्धा बॅटिंग चांगली केली होती. आता पाहूया गोलंदाज पाहायला मिळतो. हो काय गोलंदाज टाकला, चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय सनी याच्या माध्यमातून. एक चांगला ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय सनी याच्या माध्यमातून. चला पाहायचं आहे किती धावांची लयलूट करताना पाहायला मिळेल गुड्डू विलन भोपालकर संघ. सततच्या 2 सलगच्या 2 मॅच जिंकल्यानंतर तिसरी मॅच खेळतोय. पाहूया चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. बराच चेंडू लांब मारताना पाहायला मिळतोय सौरभ मोरे. इथे दिसेला संधी प्राप्त होते. माध्यमातून चांगले बॅटिंग करतोय सौरभ मोरे. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. एक चौकार सुद्धा आपल्याला त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 22 धावांवर खेळी करतोय. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न पण चेंडू जातोय चायनीज कटच्या माध्यमातून निघत एक स्लिपच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळालं. तिथे एकच धावेवर समाधान मानायला लागेल गुड्डू विलन भोपालकर संघाला. धाव संख्येत 1 वाढवते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 45 या आकड्यावरती. पाहूया प्रशांत खांडेकर वरवडे संघाचा कॅप्टन हजर आहे. तसंच प्रमोद माने सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघाचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. चला पाहूया चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. चला 4 धावांची वाढ झालेली आहे ती. हॅलो धाव संख्या आली ती 49. नाणेफेक करून घ्यायचा प्रतीक भोसले. हेमंत भाऊ कॉईन. चला दोन्ही संघाचे इथे कर्णधार हजर आहेत. उपाध्यक्ष आपण कोण आहे संघाचा. चला नाणेफेक करून घ्यायचं. सकल बोला माझी विनंती असेल आपण नाणेफेक करून घ्यायचं. चला या दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. इथे मात्र स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतो. संख्या 50 अर्धशतक संघाचा पूर्ण होताना पाहायला मिळतोय. चला तर पाहूया शेवटचा चेंडू असेल. शॉर्ट पद्धतीचा चेंडू आहे. कुठं तर थोडस डबल माइंड झाला होता शुभम. फटका मात्र फसला होता. चेंडू हवेत होता. तिथे झेल सोडताना पाहायला मिळते रुपेश. आणि 2 धावेवर समाधान मानायला लागते. धावसंख्या पूर्ण होताना पाहायला मिळते 52 आकड्यावरती. इथे मात्र षटक संपतोय. 30 चेंडू आणि 52 धावांचा 53 धावांचा पाठलाग करायचा तो जय विसाई देव विसे संघाला. चला पाहूया 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू आणि 53 धावा. तोपर्यंत आपण देतोय डीजेला संधी. इनिंग ब्रेक होतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि इकडे पाहतो आम्ही स्टेजच्या बाजूने येताना वेगवान गोलंदाज आशिष काशीद एक रेवली संघाचा. त्याला चेंडू द्यायचा आतमध्ये.
आमंत्रित केलं ते श्री कालभैरवी हनुमंत आली संघाला. प्रमोद माने यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला सोम मोरे सुद्धा त्यांच्यामध्ये आहेत. पवन जावरे जर कुठे असेल तर आम्हाला घेऊन पेटायचं आहे. मॅच वगैरे बोलतोय. चला स्कोरर साठी हेमंत भाऊ जर कोण असेल तर बघा एक मॅच साठी. स्कोरर साठी सूरज जाधव. सूरज जाधव आपल्याला चेअर आहे इथं येऊन बसा. स्कोरर जरा जेवायला जातोय. मॅच आहे त्याची स्कोररची मॅच आहे. कोण स्कोरर स्कोर बोर्ड साठी याचा आहे मयुरेश खांडेकर. मयुरेश खांडेकर आपण आलात तरी चालेल स्कोरर बोर्ड साठी. चला मयुरेश खांडेकर कुठं असेल ते या. चला कोण बसतं स्कोअर साठी. 2 मिनिटं. मयुरेश खांडेकर आलाय. चला ओके मयुरेश खांडेकर या लगेच. स्कोरर साठी थांबलेला आहे थोडासा. प्रतीक 2 मिनिटं स्कोरर पोचू दे आमच्यापर्यंत. प्रतीक आता हा काढणार कोण. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय सतेज जंगम. ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय अर्थातच संकेत कालेकर. आणि गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याच्या माध्यमातून केला जातो तो निखिल ठमके. या वर्षीचा नवरदेव आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. चला पाहाच आहे कशी गोलंदाजी करतोय. हसतोय बोलल्यानंतर कारण श्री होणार आहे येणाऱ्या 2 महिन्यामध्ये. कसला तुला पाहिजे. चला आला स्कोरर मॅच चालू करायची आहे. निखिल ऑन स्ट्राईक गोलंदाजी मार्क पाहायला मिळतोय. हो लेगच्या दिशेने भिरकावलेला फटका तिथं पॉवर प्ले ऑन आहे. पाहूया चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल न घेतले बाउंड्रीची भेट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय चौका. चला पहिल्या चेंडूवर अक्षरशः तुफानी बल्लेबाजी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. हो 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 जबरदस्त चेंडू टाकला. एक लेग कटरचा चेंडू. निखिल सुद्धा बोलतोय मी कच्च्या गुरुचा चेला नाही. कारण तू जर पाहिला तुझा पहिला असेल तर माझा दुसरा आहे. चला चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. जिथे 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा. सॉरी 52 केलेले आहेत कोपरकर संघाने. चला पाहूया 4 तर झालेले आहेत. हो 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 सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पहिला चेंडू कुठेतरी खराब टाकल्यानंतर सलगचे 2 चेंडू मात्र चांगले पाहायला मिळतात निखिल टमकेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी निखिल टमके प्रत्येक सामन्यामध्ये करत असतो त्यातील मात्र शंका नाही. चला चौथा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. सतेजला आता आपली बॅट खोलावी लागेल कारण का बॅट आणि बॉलचा मात्र स्पर्श होत नाही. बॅट मात्र हवेशी बोलते. चला पायाचा ओहो बॅट खाली आलेला चेंडू सरळ ढकलून देतो. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. येतोय 6 धाव्यांसाठी षटकार. इथे मात्र डीजेला संधी.
चांगलं संगीत सॉंग आपल्याला पाहायला मिळालं डीजे अक्षयच्या माध्यमातून. पाहूया येणारे 2 चेंडू बाकी असतील. 10 धावांची तुफानी खेळी करताना पाहायला मिळते सटेज. पाहूया ओहो एक लेग कट पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दांडी गोलवताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पवेलियन सतेज. जंगम पहिला धक्का बसतोय. डीजेला मात्र संधी. चला निकेट टमकेच्या 7 चेंडूवर मात्र 2 तब्बल बाहेर चेंडू आपल्याला मारताना पाहायला मिळाले. 2 षटकार 1 चौकारच्या साह्याने भिसे संघ खेळताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि तब्बल 16 धावा खर्च केल्यात. एक महागडं षटक. इथे मात्र गोलंदाजीच नक्की पिटाई होत नाही. कारण वारा सुद्धा बघा आपल्याला पाहायला मिळतोय. एवढा वारा आहे तर गोलंदाज सुद्धा काय करेल. कारण गोलंदाजाला सुद्धा फार होतात. हल्ले चढताना पाहायला मिळतात बॅटरच्या माध्यमातून. सकाळी मात्र थोडासा हवा आपल्याला कमी पाहायला मिळाली. आता मात्र हवेचा वेग जास्त सुसाट सुटताना पाहायला मिळतोय. तिकडे बॅनर सुद्धा आमच्या कमिटीचा खाली पडताना पाहायला मिळाला आहे. चला पाहायचं आहे. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शुभम जाधव. पाहूया संकेत कालेकर ऑन स्ट्राईक. हो जबरदस्त फुल टॉप पद्धतीचा चेंडू होता पण यॉर्कर मात्र बनवलाय तो म्हणजे संकेत कालेकरनी. 16 धावाचा स्कोर करून आलेले आहेत. अजूनही 34 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 23 धावांचे समीकरण असेल ते 34. 23 चेंडू 37 धावांची गरज. ओहो स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला फटका. पाहूया चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. तिथं प्रत्येक रिकामे हात उंच करून सांगतात की हा 6 धावांसाठी पूर्ण अर्धा डझन धावा आपल्याला जमा होताना पाहायला मिळतात स्कोर बोर्डवरती. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 22 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये स्कोर आपल्याला पाहायला मिळतं. डबल दुरी अर्थातच 22 धावा. कुठेतरी सामना एकतर्फी होईल का असं दिसताना वाटतं आपल्याला पण नाही. क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये काय होऊ शकतो. हा सुद्धा फुलटॉप पद्धतीचा चेंडू. बराच काल चेंडू हवेमध्ये तिथे आहे. तिथे भिसे संघाचाच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. कोणती चूक करताना पाहायला मिळत. प्रणव कांडेकर आपल्याला पाहायला मिळतोय. डीजेला थोडस संधी देतो आपण सुद्धा. मॅचला उशीर झालेला आहे. अजूनही 4 सामने आपल्याला खेळवायचे. एक लीग स्टेज मधला सामना शेवटचा आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर 2 सेमीफायनल 1 फायनल. आलाय प्रतीक खांडेकर रुफ गुड्ड. नवीन बॅटर आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. लीग स्टेज मधला अजूनही शेवटचा सामना असेल. त्याच्यानंतर 2 सेमीफायनल 1 फायनल असे 4 सामने खेळवायचे. वाजलेल्या 2:22 इथे आपल्याला पाहायला मिळतात. चला पाहूया दुसरा चेंडू.
हो चांगला फटका सजवताना पाहायला मिळतोय. पाहूया इथे रनआउट. हा सुद्धा बॅटर आल्या आल्या माघारी जाताना पाहायला मिळतोय. एक षटकाराच्या साह्याने तिथे वैभव गरड खेळतोय. अजूनही तिथे तटस्थ आहे. पाहूया मॅच जिंकून देईल का, कारण ह्या बॅट्समॅनला सुद्धा थोडस काल लेट येताना आपण पाहायला मिळालं. जिथे 2 चेंडू 3 धावांची गरज असताना प्रतीक मात्र बॅक टू द पवेलियन जाताना पाहायला मिळतो. नवीन बॅटर आपल्याला मैदानात पाहायला मिळेल सनी, ज्याच्या बॅट मधून काल षटकारांचा पाऊस पडला होता. तोच आपल्याला बॅटर मैदानात पाहायला मिळतोय सनी. चला सामना स्पीडअप करा. अजूनही धावांची गरज आहे, ती म्हणजे 28 31. काहीतरी चुकी होते थोडीशी. 53 धावांचं लक्ष आहे. सॉरी, मी 50 धावांचं लक्ष समजतोय. 53 धावांचं लक्ष आहे. 31 धावांची गरज असेल बीसी संघाला. चला पाहूया. शुभम जाधव गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पुन्हा एकदा पाहायला मिळतं. तिसरा 4 चेंडू मात्र झालेले आहेत. 5वा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. चेंडू बराच काल हवेमध्ये. पाहूया तिथं गणेश जाधव आहे. हवेचा वेग आहे. चेंडू थोडासा हालताना आपल्याला पाहायला मिळाला. हवेमध्ये रनआउट होईल का, आणि इथे सुद्धा रनआउट होताना आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी चांगलं जीवनदान मिळालं होतं. झेल सोडलेली होती, पण मात्र रनआउट होताना पाहायला मिळतोय. आणि बॅक टू द पवेलियन जाताना पाहायला मिळतोय वैभव गरड. डिझेल संधी आहे. षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय निखिल ठमके. एक ऐकॉनची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय निखिल. चला पाहायचं आहे. 18 चेंडू 30 धावांची गरज. दादाच्या सरासरी रन रेट आपल्याला करायचं आहे. येईल का पाहूया. शॉर्ट पतीचा चेंडू कुठेतरी मात्र सनी इथं डोक्याला हात लावतोय की चेंडू मात्र चांगला होता, पण बॅटला स्पर्श झाला नाही. बॅट मात्र हवेशी बोलली. आणि निखिल सुद्धा हसतोय की हा चेंडू खराब होता. सनी डोक्याला हात लावते की चेंडू चांगला होता, पण बॅटला स्पर्श झाला नाही. चेंडू मात्र 3 पोपळकर संघांमध्ये खेळताना पाहायला मिळाला. तिकडे गणेश जाधवच्या हातामध्ये सुद्धा पाहायला मिळाला. पाहूया जसा खानफडा मारायला तसे फटका सुद्धा मारलाय, पण 1 धाव्यांवर मात्र समाधान पाहायला मिळतोय. नाड गेला असता तो सुद्धा बोलतोय तिथे, इथपर्यंत आवाज पोचतोय, पण गेला नाही आहे. चला पाहूया. थोडासा मजेचा विषय होता आणि धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर होते. धावसंख्या 16 चेंडू 29 धावांची गरज. पुन्हा एकदा साहिल जाधव हा सुद्धा पोपलकर संघाचा खेळाडू आहे, पण बीसी संघामधून खेळताना पाहायला मिळते. पाहूया तडाखा मारेल का. आय तिथेच मात्र काय होतंय. त्रिफलाचीत शॉर्ट पिच चेंडू त्रिफलाचीत. चला इथं काय झालं. चेंडू खराब होता. हा सुद्धा चेंडू खराब होता. चला तेजस्वीला फास्ट यायचा आहे. आणि इथं दांडी गुल. साहिल जाधव बॅक टू द पवेलियन.
चला तिन्ही चेंडू खराब होते, पण तीनचे चेंडूवर मात्र रन्स काय आलेली नाहीये. डीजेला आपण संधी देणार आहोतच. आता असेल तेजस शेलार न्यू बॅटर मैदानात. हा सुद्धा रेवली संघाचा आहे. तेजस शेलारच्या बॅट मध्ये षटकार पाहायचा आहे. तेजस शेलारकडे सुद्धा क्षमता आहे, तो सुद्धा मारू शकतो. निखिल शेलार तेजस शेलार एकाच कंपनी मधले आहेत. दोघांची मजा मस्ती सुद्धा खूप चालते. पाहूया कोण कोणावर भारी पडतोय. तेजस शेलार षटकार मारेल काय निखिल ठमके डॉट काढेल पाहायचं आहे. हो निखिल ठमके इथं डॉट काढतोय. चेंडू स्लोवर पद्धतीचा लेग कटर आपल्याला पाहायला मिळतो नेहमीच त्याच्या गोलंदाजी मधून. आता चेंडू असतील 14 आणि सामना करायचा आहे 29 धावांचा. चला पाहायचा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धाव संख्या फक्त 1 खर्च केलेली आहे. 2 विकेट माघारी पाठवलेल्या आहेत. सॉरी 1 विकेट माघारी पाठवलेला आहे. हो उचली घेणारा चेंडू. चेंडू मात्र डोक्याच्या वरून जाताना पाहायला मिळाला. शोल्डरच्या वरून चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. हा सुद्धा निर्धाव सलगचा तिसरा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला. कारण विकेट सुद्धा त्यांनी तिसऱ्या चेंडूवर घेतली होती. चला पाहूया 29 धावांची अजूनही गरज असेल की गुड्डू इलेव्हन सॉरी विसाई देवी विसे संघाला. पाहूया निर्धाव येईल का मोठा फटका येईल. मारायचा आहे. आलाय मी बोटलेलो होतो त्याच्या शेलारकडे सुद्धा क्षमता आहे. बराच लांब मारलेला फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सलगचे 2 निर्धाव आले आणि इथे डीजेला संधी प्राप्त होते. जागा माहिती आहे कारण तिथल्या आम्हाला घरवाल्यांचं नाव माहिती नाही. चला आपल्या स्पॉन्सरचा कॉल आहे. जय भावनी रेवली संघाचे जेवढे खेळाडू इथे असतील ना, जेवढे पाठी राखे सर्व खेळाडू आपण जायचं. चला आमची गँग मात्र उठलेली आहे. त्यांना माहिती आहे काय आला असेल. चला पाठी राखे मोठे मोठे आहेत कारण त्यांना माहिती आहे रस्ता दाखवणारे आम्ही जाऊ. चला पाठी राखे सुद्धा भरपूर आहेत. चला संजय पारावे इथे अजून कोण दिसतंय. त्रिवेशवरांना आपण सुद्धा जायचं आहे. आपण सुद्धा संघाचे पाठीराखे आहेत. चला रोहित घरेट आपले जेवढे खेळाडू असतील ते घेऊन जायचंय. सौरभ घरेट तिथे आपल्या संघाचे पाठीराखे असतील तर जायचंय. चला योगेश काशीने हात केलेला आहे. चला ओके आलोय. आम्ही रोशन घरेट सुद्धा जात आहेत. चला मॅच चालू करून घ्या प्रतीक. आम्ही सुद्धा जाऊ. चला प्रतुल आपण सुद्धा जायचंय. चला सुशील आपण गेलात तरी आपल्या सुद्धा सोय आहे. काही हरकत नाही. चला न्यू गोलंदाज पाहायला मिळतोय. अनिरुद्ध ओक एक लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅकवर 12 चेंडू 23 धावांची गरज. सामना होणार आहे. सनी तिथे आहे. हो स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू मात्र सनीला बीट करताना पाहायला मिळाला आहे. गुड्डू इलेव्हन पप्पाळकर संघ डॉट चेंडू येताना पाहायला मिळतो. 11 धावा. सागर गोवर्धन आहे. तुषार खैरे आपण सुद्धा जायचं आहे. लवकर जाऊन यायचं आहे. मॅच खेळायची आहे. निर्धाव चेंडू सलगचा दुसरा निर्धाव येताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी. चला हा सुद्धा निर्धाव येताना पाहायला मिळाला. प्रशांतजी जंगम साथी समालोचक आमचे कुठे असतील ना तर आपण सुद्धा पॅव्हेलियन मध्ये यायचे. हो हा सुद्धा निर्धाव. सलगचा तिसरा चेंडू निर्धावाची टाकताना पाहायला मिळतो. अनिरुद्ध
हेकेल ठमके खुश आहेत सलगचा तिसरा आलाय निर्धाव. चला पाहायचा आहे सेमीफायनलचा सामना कोणाच्या टीम मध्ये आणि कोणाच्या टीम समोर रंगताना पाहायला मिळेल. 9 चेंडू 23 धावा. हा मात्र थोडासा कुठेतरी चांगला चेंडू हाताळलाय. तिथं मात्र बंबल होताना पाहायला मिळते क्षेत्ररक्षक सार्थक बिरजे. 2 धावा मात्र हासिल केलेल्या आहेत. तिथं बघा खेळाडूला दुखापत झालेली आहे का. तेजस शेलार थोडासा पायाचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. थोडस लक्ष द्यायचं आहे. कबड्डीमध्ये लागलेला फटका आहे मार आहे. थोडस लक्ष द्यायचं. गणेश जाधव मात्र काळजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. गणेश जाधव सुद्धा आहे कमिटी मेंबर सुद्धा आहे तिथे आहेत. चला ओके सामना चालू करून घ्यायचा. तेजस शेलार थोडीशी रिस्क कमी घ्यायची आहे कारण का सामना आपल्याला जिंकायचा सुद्धा आहे. कारण की सामना हा थोडासा कुठेतरी आहे दोन्ही संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. 8 चेंडू 21 धावांची गरज. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये येऊ शकतो. चेंडू मात्र जातोय वाईड. हा सुद्धा वाईड चेंडू आहे. पूर्ण वाईट आहे मी म्हणेन कारण की 1 धावेने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला इथे पाहायला मिळतोय. प्रशांतचे जंगम जर कुठे असतील तर आपण पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. हो चांगला फटका सजवलाय. पाहूया तिथं 1 टप्पा बाउन्स होऊन जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकात. 37 धावा लागलेल्या स्कोअर बोर्ड वरती. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज अजूनही आहे. बेसे संघ जिंकेल का या स्पर्धेचा पहिला सामना आपल्याला पाहायचा आहे. 7 चेंडू 18 धावांची गरज. अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही संघाच्या साईडने मॅच जरी गेली ना तरी मी वावगं ठरणार नाहीये. 7 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण असेल. 7 चेंडू 16 धावा.